नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या असे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, राज्यातील 2,40,00,000 महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत आपले अर्ज भरलेले आहेत। जवळजवळ 1,87,00,000 महिला लाभार्थ्याचे अर्ज पात्र करून त्या महिलांना लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदानाची मानधनाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आता तिसरा हप्ता या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे। परंतु या योजनेच्या अंतर्गत मानधन वितरित केले जात असतानाच महिला लाभार्थ्यांना 1,500 प्रतिमाह येणारे जे मानधन आहे ते बँकेच्या माध्यमातून 800, 900, 1000, 1200 अशा प्रमाणामध्ये दिलं जातं। तर कोणाचे 300 कापले, कोणाचे 400, कोणाचे 500। कुठल्या महिला लाभार्थ्यांचा आजही खात्यामध्ये हप्ता क्रेडिट झाल्यानंतर अकाउंट मायनसमध्ये दाखवत आहे, अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत, महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्यस्तरीय आढावा घेण्यात आलेला आहे। तर बघा, बँकेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणारा जो योजनेचा हप्ता यांच्यामध्ये जे चेक रिटर्न्स आहेत किंवा चेक बाउन्स असतील किंवा जे खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असेल, लो बॅलन्स असेल किंवा ECS मेंटेन काही प्रकारे असतील, तर इतर कुठलेही कारण असेल, या कारणासाठी जर या रकमेतून कुठल्याही प्रकारची कपात केली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश यांच्यातून देण्यात आलेले आहेत। म्हणजे अशा प्रकारचे जर एखाद्या बँकेची जर तक्रार आली तर त्या बँकेवरती गुन्हे दाखल करण्यात येतील, याच्यावरती कारवाई केली जाणार आहे। तर अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे। तर बघा, याचबरोबर योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना आधार सीडिंग न झाल्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये रक्कम क्रेडिट केली जात आहे। आधार सीडिंग ज्या बँकेला झालेलं आहे ती खाती ऑलरेडी बंदच आहे, वापरत नाही, तर या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही। याच 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील, अंगणवाडी स्तरावरील एक कॅम्प या एक शिबिर राबवण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यावरती सूचना देऊन यासाठी जास्तीत जास्त या महिला लाभार्थी हप्त्यापासून वंचित आहेत त्यांना पात्र करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे। तर याचबरोबर प्रत्येक योजनेला बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागतं आणि त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या अशा योजनेला देखील बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागलेलं आहे। अर्ज भरून पुरुषांचे बँक अकाउंट किंवा पुरुषाचे आधार कार्ड देण्यात आलेले आहेत, अशा प्रकारच्या आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे, असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। एकंदरीत महिन्याचे जे 1,500 येणारा हप्ता परंतु महिला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पूर्णपणे पडत नव्हता आणि त्याच संदर्भात ही एक उचललेली अतिशय महत्त्वाची अशी पावले आहेत, जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना आलेले पूर्णच्या पूर्ण रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये आज मिळण्यासाठी मदत होणार आहे। तर अशा प्रकारचा शासन निर्णय लाडकी बहीण योजनेची आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।